कंटाळा आलाय. श्री आला ना की काही दिवस पुण्याला जाऊ का? जायचा का विचार करते? या वाड्याचा इतका का कंटाळा आलाय तुला? तसं नाही ग, पण या वाड्यात इतकं काही घडत असतं ना, सगळ्याची जुळवून घेणं कठीण झालंय. काही दिवस पुण्याला जाऊन आली की सगळं ठीक होईल. जाणार आहेस तू? त्या वाड्यात सुखदुःखाच्या 4 गोष्टी बोलायला नुसतंच एवढी होती. चालते माझं आयुष्य मला. अगं असं का म्हणते? शकू अक्का आहेत ना, त्या तुझ्याशी बोलतात आणि माझ्याशी. त्या असल्याची वेळ कसा जातो कळतच नाही. अक्का आहेत ग, त्यांचं साधं प्रेम घराण्याचं स्थानावर मानपानावर. पण माणसाची माणूस म्हणूनही काही सुखदुःख असतात ना. तू कायम इथं राहावं असं नाही म्हणत आहे. पण हे येईपर्यंत राहिली असतेस ना तर खरंच बरं वाटलं असतं ग मला. तू काय एवढी हळवी होतेस? मला संयमाविषयी कोणी सांगितलं? तूच ना. आणि या वाड्यात मी सुद्धा जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न करते ग. पण काय करू, मी इथे आणि श्री इथे. हे बरं आहे का? खरंय तुझं. तुला इतकं त्रास नाही त्याला तिला. तुम्ही दोघांनी काहीतरी विचार करून एका निर्णयाला यावं हे चांगलं कर. निर्णय कसा निर्णय? मला काय वाटतं, तू श्रीहरींना पुणे सोडून इथे राहायला या असं सांग. तुला काय वाटतंय? इथेच येऊन राहायचं? हो. गप्पा चालल्यात वाटतं. काय करणार? त्रास दिल्याशिवाय इथं येऊन गेल्यासारखं वाटतच नाही ना मला. अगं जशी रंजिता तशी तू. तुम्हाला रंजिताशी काहीतरी बोलायचं वाटतं. तुम्ही बोला, मी निघते. काही बोलायचं नाही. पुन्हा मी 2 भावंडांमध्ये काय बोलणार? हे बघ, शेत समाचाराच्या गोष्टी. समाचारच हवा आहे ना. या घरात सगळे आरामात आणि पुढेही सुखात राहणार. मी सुद्धा सुखात असते. पण हे विचारायला तुला सारखं सारखं यायची गरज नाहीये. रंजू, तुझा राग बघितला ना की अगदी तुझ्या आईची आठवण होते बघ. ती तुझ्यासाठी विंचवासारखी. बाबा तुला सांगितलं ना मी, जा इथून. तुम्हाला रंजिताशी काहीतरी बोलायचं असेल तुम्ही बोला, मी निघते. बघितलंच रंजू, तुझा अवतार कोण किती घाबरले ते. मला तर या घरामध्ये सगळे घाबरणारच दिसतात. तुझा भ्रम आहे हा. एक लक्षात ठेव, या घरात मी सुद्धा आहे. मलाही घाबरून या घराचा खेळ खंडोबा करायचा दिसतोय तुला. मूर्ख आहे. अगं तुझं नशीब म्हणून एवढा भारी मासा गळा लागलाय तुझ्या. आता मूर्खपणा करून तो गमू नकोस म्हणजे झालं. एक सांगायला मी आलोय, समजलं? तुला जा म्हटलं मी. तुला काय वाटलं? तुझ्या आईची चौकशी करायला मी आलोय.
मध्ये तो विषय काढला की तुझा चेहरा पण कसा रागाने फुलतोय. अगं मी इथे एकदम महत्वाचं बोलायला आलोय. एकदम खास बा. आता हे बघ, तुझं ते जे काही असेल ना ते पुण्यात, इथे जे बोलायचं असेल ते समोरासमोर. वा 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 रंजू. अरे 4 दिवस झाले तुला या वाड्यात येऊन, तरी तेवढे काय झाली. वा सुनबाई असावी तर अशी असली. सासू सासऱ्याची सेवा करणं म्हणजे संसार नव्हे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तर जा म्हटलं ना मी. अगं अजून मी काहीच बोललो नाही तरी एवढ्याच बडबड करायला लागेल. आता आई मी काय सांगतोय ते जरा नीट लक्ष देऊन ऐकायला की त्यात तुझा फायदा आहे. वाडा पाहिला ना कसला दणदणीत आहे. स्वप्नात सुद्धा मी कधी बघितला नव्हता. आता एक तोंड कमी पडतं याचं वर्णन करायला माहितीये. म्हणजे काय म्हणायचंय तुला? हेच सांगतोय. रंजू आता या म्हणून मागं मी तुला 4 गोष्टी सांगितल्या होत्या, काही लक्षात आहे का? म्हणजे कीर्तनच्या वाड्यामध्ये सोनं नाणं कुठे ठेवलं आहे, पैसा आता किती आहे, जमिनी किती आहे. काय करायचं तुला या नसत्या चौकशा करून? विचारले पण काही नको. तू आज रंजू अगं या घरावर तुझा हक्क आहे. हक्क म्हणजे तुला काही तुझ्या विचारांना नाकारी धावली वाटली का? हसू येत आहे मला. एक लक्षात ठेव, मी या वाड्याची सून आहे. सून समजलं?